कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने उशिरा सुरुवात केली, त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा कितपत होईल हा एक प्रश्न चिंतेचा ठरला होता. परंतु त्यानंतर पावसाने जे जोर धरलं, त्यामुळे आता या धरणांमधील पाण्याचा जो प्रश्न आहे तो सध्या हा वेगळ्या परिस्थितीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मी सध्या उभा आहे तो नातूनगर या धरणावरती. हे धरण खेड तालुक्यातील सर्वात मोठे धरण म्हणून मानले जाते आणि आता सध्या या धरणाची जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी साधारण 80% पर्यंत आहे. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी येथील नागरिकांसाठी आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे जे नातूनगर धरण आहे, या नातूनगर धरणामध्ये सध्याची पाणी पातळी ही 80% आहे. हेच धरण नाही तर पिंपळवाडी धरण, शेलारवाडी धरण, शिरवली धरण हे देखील धरण आता जवळपास 100% पर्यंत भरले असल्याची माहिती समोर येते आहे. या धरणांच्या पाणी पातळीमुळे आजूबाजूच्या असणारे जे गाव आहेत, तसेच जो संपूर्ण खेड तालुका आहे, या खेड तालुक्यातील गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी देखील आहे की ज्यामुळे येथील जो पाण्याचा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न साधारण वर्षभरापर्यंत तरी हा पाणी प्रश्न येऊ शकणार नाही, ही एक दिलासादायक बातमी आहे. माझ्यासोबत आता येथील उपविभागीय अभियंता आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. या साधारण नातूनगर हे जो धरण आहे, या धरणाची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? नातूनगर धरणाची एकूण पाणीसाठा जो आहे 27.23 दलगमी आहे. त्यातील आता 22.30 दलगमी पाणीसाठा आता झालेला आहे. म्हणजे 81.90% पाणीसाठा आता आपल्या धरणात आहे. बरं, या धरणावरती जे आजूबाजूची गाव आहेत, ती साधारण किती गावांना या धरणाचा पाणी पुरवठा होतो? या धरणावरून टोटल 16 गावांना पाणी जातो. आपल्या 16 गावांना पाणीसाठा होईल. बरं, म्हणजे आता साधारणपणे किती महिन्यापर्यंत हा पाणीसाठा पुरू शकतो? सध्याला आपल्याला एप्रिल ते मे पर्यंत पाणीसाठा पुरून जाईल. जर अजून पाऊस पडला तर बऱ्यापैकी जूनपर्यंत आपला पुढच्या जूनपर्यंत पाणीसाठा राहील. बरं, या धरणाची जी कॅपॅसिटी आहे, या धरणाची कॅपॅसिटी मध्ये आपण जे दरवाजे उघडले जातात, ह्या कोणत्या लेवलला पाणी आल्यावरती सोडतात? पूर्ण संचय पातळी जो आहे 92.50 आहे आणि आता जी करंट लेवल आहे ती 90 मीटरपर्यंत आहे. कारण अजून 2.5 मीटर अजून पाणी अजून खालीच आहे. तर असा पाऊस चांगला राहील तर तो पण भरून जाईल आणि त्याच्यावरती जर पाणी जात असेल तर आपण गेट ऑपरेट करू. नक्कीच, म्हणजे अजून जर कोकणामध्ये पावसाने सुरुवात केली किंवा पाऊस सतत राहिला तर 100% धरण भरण्याची देखील येथे आपल्याला शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि यामुळे आजूबाजूचे जे गाव आहेत, आजूबाजूचे जे शेतकरी आहेत, त्यांना देखील एक दिलासा मिळतोय. कारण या पाणी साठ्यावरती आणि या धरणावरती डिपेंड असणारे जे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत, ते दुबार शेती देखील करतात. त्यामुळे येथील नागरिकांना आणि तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की सध्या तरी मे महिन्यापर्यंत जो येणारा जो पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे, तो सध्या इथे सुटल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.